श्रुती महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या विशेष बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तौरल इंडिया कंपनीच्या सुपा येथील नव्या प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये गेल्या वर्षी 16 लाख कोटींचे करार झाले, त्यापैकी 75% करार आवर्जून नमूद केलाय। दावोसमध्ये गेल्या वर्षी आम्ही 16 लाख कोटीचे करार केले होते। त्यातले 75% करार हे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले, ते परिपूर्णतेकडे निघालेले आहेत। आणि त्यातलाच एक करार हा आजचा आहे की जो 2025 ला दावोसमध्ये भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी केला। आणि मला असं वाटतं की ज्याला लाइटनिंग स्पीड म्हणतात अशा स्पीडमध्ये भरत गीतेंनी तो या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि आज प्रत्यक्ष त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही येतो आहोत। पुढची बातमी आहे नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 या महोत्सवाची। या महोत्सवात नागपूरसाठी 15 गुंतवणुकीचे करार करण्यात आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। महिंद्रा अँड महिंद्रा सोबतच्या करारामुळे नागपूरमध्ये पहिल्यांदाच वाहन उद्योग दाखल होणार असून पुढील 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। विशेषतः यातला महिंद्रा अँड महिंद्राचा जो एमओयू आहे हा अतिशय महत्वाचा एमओयू आहे। पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे। महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते। महिंद्राचा विचार केला तर जवळपास 10,000 लोकांना मिळेल। काय झालं की आमच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच चर्चा पूर्ण करून आणि एमओयू पर्यंत नेण्याचं काम आमच्या इंडस्ट्री विभागाने केलंय। हे एक नवीन रेकॉर्ड आम्ही केला। वळूया पुढच्या बातमीकडे। सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पेट्रिक हार्मिनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईमध्ये भेट झाली आहे। या भेटीदरम्यान बंदर आधारित विकास, किनारपट्टी व्यवस्थापन तसंच महाराष्ट्र आणि सेशल्स यांच्यातील सहकार्याबद्दल तसंच नव्या संधींबद्दल सविस्तर आणि सकारात्मक चर्चा पार पडली। या पुढची बातमी आहे देशासोबतच महाराष्ट्रासाठी आनंदाची। आयसीसी अंडर 19 विश्वचषक 2026 जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलंय। महाराष्ट्रातील विरारच्या आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं शानदार कामगिरी केल्याचं सांगत हा क्षण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधिकृत एक्सपोस्टमध्ये नमूद केलंय। पुढची बातमी आहे गडचिरोलीतून। गडचिरोलीतील नारायणपूर सीमावर्ती भागात सुरू असलेल्या नवरोधी मोहिमेत C60 पथकानं माओवाद्यांचे 2 तळ उद्ध्वस्त करत 7 माओवाद्यांचे मृतदेह आणि 5 अग्निशस्त्रे हस्तगत केली आहेत। मात्र या कारवाई दरम्यान C60 पथकातील जवान दीपक चन्ना मडावी वीरमरण पावलेत। त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह 2,25,00,000ची आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे। पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत। त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ। पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीसारखे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MSRDC आणि पोलिसांना दिले आहेत। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा ABP माझा।